आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत महाधन डीलर्स कॉन्फरन्स उत्साहात पार पडली। विदर्भातील खत विक्रेत्यांच्या उपस्थितीत आयोजित या परिषदेत खरीप हंगामाचं नियोजन, नवीन उत्पादनं आणि शेतकऱ्यांना खत व्यवस्थापनावर मार्गदर्शन करण्यात आलं। खरीप हंगामासाठी खतांचं नियोजन, नवीन उत्पादनं, बाजारातली परिस्थिती आणि शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळवून देण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन या परिषदेत करण्यात आलं। या परिषदेला महाधनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश देशमुख यांच्यासह प्रोजेक्ट्स व्यवस्थापक, झोनल व्यवस्थापक आणि कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। परिषदेदरम्यान विदर्भातील डीलर्सतर्फे CEO नरेश देशमुख यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। खरीप हंगाम सध्या सुरू झाला असून या हंगामात कंपनीचं ध्येय, नियोजन आणि बाजारपेठेतील रणनीती कशी राहील याबाबत महाधनकडून सविस्तर प्रेझेंटेशन सादर करण्यात आलं। विदर्भातील प्रमुख पिकांसाठी महाधनची विविध खतं, उत्पादनं कशी उपयुक्त ठरतील याची माहिती डीलर्सना देण्यात आली। शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि दर्जेदार पीक मिळवण्यासाठी योग्य खत व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला। यावेळी स्युल्युटेक खतांची वैशिष्ट्य, संत्रा पिकासाठी महाधन खतांद्वारे आंबिया बहार व्यवस्थापन, कांदा पिकासाठी कॉपटेक 8-21-21 आणि 11-30-14 या खतांचे फायदे, त्यांचा वापर करण्याची योग्य वेळ आणि प्रति एकर मात्रा याबाबत सखोल माहिती देण्यात आली। तसंच विविध पिकांसाठी महाधन फ्लॉवरिंग स्पेशल फवारणी व्यवस्थापनाची माहितीही या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून देण्यात आली। परिषदेत जागतिक परिस्थितीचाही आढावा घेण्यात आला। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे खतांच्या किमतींमध्ये होणारी वाढ, पुरवठा साखळीतील अडचणी आणि आगामी काळातील संभाव्य संकटांवर कशी मात करता येईल याबाबत डीलर्स आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली। CEO नरेश देशमुख यांनी डीलर्सशी संवाद साधताना कंपनीची सध्याची स्थिती, बाजारातील आव्हानं आणि भविष्यातील नियोजन याबाबत माहिती दिली। फार अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो, जेव्हा आपण क्रॉपटेक हे खत तयार केलं, सर्व क्रेडिट आमच्या मॅन्युफॅक्चरिंग टीमला जातं। आपण सर्व आमच्याबरोबर किंवा तुम्ही बाकीच्या कंपन्यांच्या वैयक्तिक तुम्ही बऱ्याचशा वर्ल्डमध्ये आपण गेलेलो आहोत। माझ्या अनुभवाने माझ्या असं लक्षात आले, 5 न्यूट्रिएंटपेक्षा कुठलंही खत बाजारात मी कुठेही जगाच्या पाठीशी बघितलं नाही। एका ग्रॅन्युलमध्ये कंपाऊंड फर्टिलायझर, कॉम्प्लेक्स फर्टिलायझर उत्पादन करणारी आपली कंपनी महाधन ॲग्रीटेक लिमिटेड आहे आणि त्याच्यावर जे NUT टेक्नॉलॉजी आहे किंवा आपण म्हणून स्मार्टटेक टेक्नॉलॉजी आहे, असं होलसम फूड आपण देण्याचा प्रयत्न करतो शेतकऱ्याला पिकाच्या वाढीसाठी। असल्या खताचं प्रमोशन आपण करायला पाहिजे। एक सुंदर उदाहरण FC साहेबांनी दिलं, जर आपल्याला एक NPKचं खत 2200 रुपयाला येत असेल आणि क्रॉपटेक 11-30 आणि त्याच्यावर झिंक, बोरॉन, फेरस, मॅग्नेशियम, सल्फर असलेलं खत जर आपण शेतकऱ्याला सोयाबीन सारख्या पिकाला दिलं तर निश्चितच त्याच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारचं आपल्याला उत्पादन साध्य करता येईल। तर असल्या खताचं आपण प्रमोट करायला पाहिजे। माझी विनंती आहे, थोडंसं टेन्शन तुम्ही झाला असाल, पण 8 अन्नघटक एका ग्रॅन्युलमध्ये स्मार्टटेक आणि क्रॉपटेक या खतासाठी आपण सर्वांनी जर भरभरून आम्हाला साथ दिलाय, याच्यावर चांगले मोठ्या प्रमाणात टाळ्या झाल्या पाहिजे। यावेळी डीलर्सचं मनोबल उंचावत सकारात्मक संदेश देण्यात आला। कार्यक्रमाच्या शेवटी विदर्भातील उत्कृष्ट सेल्स टॉपर डीलर्सचा शाल, सन्मानचिन्ह आणि मोमेंटो देऊन गौरव करण्यात आला। आम्ही म्हणजे बरेच वर्षापासून जुळलेलो आहोत। एक दर्जेदार खत देणारी कंपनी आहे आणि कंपनीच्या माध्यमातून दर्जेदार उत्पादनं दिल्यामुळे शेतकऱ्यांचाही खूप फायदा होतो। त्याच्यामुळं हे जे महाधन कंपनीने आज जे डीलर कॉन्फरन्समध्ये सांगितलं, याच्या पुढेही आम्ही जास्तीत जास्त महाधनचा माल कसा विकू याच्यावर भर देऊ। एक कसं चांगल्या कंपनीचा माल निघतो आम्ही, त्याचं आम्हाला समाधान आहे। सेल शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढते, त्यापासून आम्ही 5 वर्षापासून चांगल्या कंपनीशी जुळलेलो आहे, चांगलंच वाटतंय। पुढं भविष्यात बी आम्ही कंपनीला सपोर्ट करू कारण की शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे खत भेटलं तर त्यांचं उत्पन्नात भर होते। दुसऱ्या कंपनीचं ऐकल्यापेक्षा ही कंपनी स्टँडर्ड आहे। किती वर्षापासून? आम्ही 25 वर्ष झालं बिझनेस महाधनचा करतोय, पण 5 वर्ष झाले ऑल इंडिया टॉपर आहे, त्याच्यानी चांगलं वाटतंय। या परिषदेमुळे आगामी खरीप हंगामासाठी डीलर्समध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचं चित्र बघायला मिळालं। अरुण जोशी, UCN न्यूज, अमरावती।